मुलांनो, आत्ता आपण जी कविता शिकलो त्या कवितेचं नाव कोण सांगणार? वरती हात करायचा. हां, हसने सांग, काय कवितेचं नाव? नाही, कोण सांगणार? हां, सांग, सिद्धू सांग. नाही, कवितेचं नाव काय? नाही, कवितेचं नाव. आणि वरती हात, मी ज्याला सांगेल त्याने सांगायचं. हां, वासुदेव बोल बेटा. कवितेचं नाव काय होतं? कोण सांगणार याचं उत्तर? वरती हात करा. कवितेचं नाव सांगा मला. कोण सांगतं कवितेचं नाव? कोणीच नाही. हा, तू सांग बेटा. काय म्हणतात आपलं? नंदिनी सांग बेटा. कवितेचं नाव. कवितेचं नाव काय? ईशा उभी राहा. ईशा. हा, बरोबर, व्हेरी गुड. डिंगोरी. कवितेचं नाव आहे डिंगोरी. हा, इकडे बघा, आता खाली बसा. प्रश्न विचारल्यावर वरती हात करायचा आहे. व्हिडिओ होत आहे. मला सांगा, चक्कर येऊन कोण पडले? बेटा, भिंगोरी. भिंगोरी. बरं, भिंगोरी बरोबर आहे. बरोबर आहे, पण आहे ना, मी ज्याला विचारेल बेटा त्याने सांगायचं आहे. असं बोलू नका तुम्ही. वरती हात करा आणि मग मी त्याला सांगेल की तू सांग असं. पुढे घरभर भटकून. प्रश्न पूर्ण झालाच नाही बेटा अजून. घरभर भटकून कोण धपकन पडले? बरं, ठीक आहे. पुढे ससोबा कशाचा होता रे? कशाचा होता ससोबा? किल्लीचा. बरोबर आहे. ससोबा कशाचा होता? आदित्य इकडे लक्ष दे. ससोबा कशाचा होता? किल्लीचा होता. बरोबर आहे. ससोबा कसा धावला? कसा धावला? कोणी सांगितलं उत्तर? हा, कसं धावला बेटा? तुरु तुरु धावला. बरोबर आहे. खाली बसा तुम्ही दोघं जण. ससा काय खाण्यासाठी बागेत पळाला? बरोबर आहे. गवत खाण्यासाठी बागेत पळाला. आदित्य इकडे लक्ष दे. बाहुलीचे डोळे कसे आहेत? बरोबर आहे. बाहुली कोणाच्या राज्यात फिरायला गेली? परीच्या राज्यात फिरायला गेली. बरोबर आहे. बाळाची खेळणी. हा, एक मिनिट, प्रश्न झाला नाही अजून. बाळाची खेळणी कुठे झोपली? कपाटात झोपली. व्हेरी गुड. छान उत्तरं दिली आहेत तुम्ही. आता एक शेवटचा प्रश्न. बागेत कोण पळाले? बागेत कोण पळाले? ससोबा. व्हेरी गुड.